इतके मराठी मुलं प्रयत्न करत असतात, पण जेव्हा आपण दरवर्षीची मेरिट लिस्ट बघतो UPSCची, तेव्हा पहिल्या 30त आपल्याला मराठी नाव दिसत नाही. मेरिट लिस्ट आपली महाराष्ट्राची 45-55च्या पुढे सुरू होते. हे काय आहे? का बरं पण टॉप 10 म्हणा, टॉप 20 येत नाही? अगदी आमची हीच खंत आहे. म्हणजे 1918 साली आपले CD देशमुख साहेब ICSच्या परीक्षेत भारतात पहिले आले. 1990ला भूषण गगराणी साहेब तिसरे आले. हे रेकॉर्ड अजून तसंच आहे. दरवर्षी आम्ही नव्या उमेदीनं असेनं आम्ही फक्त इंटरव्ह्यू, एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही इंटरव्ह्यूसाठी मदत करतोय, फक्त रिटर्नसाठी मदत करत नाही आहे. आणि यावर्षी आम्हाला सांगायला आनंद आहे की यावेळी इंटरव्ह्यूचे ॲव्हरेज मार्क 185 आहेत. जे मराठी मुलं पूर्वी 160-65वर असायची ते आता 185वर पोहोचलेले. मराठी मुलांचे इंटरव्ह्यूचे मार्क हे खूप चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत. आणि आमच्या आम्ही जे काही कष्ट घेतो आहे थोडेफार, त्याचा म्हणजे आम्हाला रिझल्ट दिसत आहेत. म्हणजे यावर्षी भारतामध्ये इंटरव्ह्यूला इवन 225 मार्क दिले गेले पहिल्यांदा इतिहासामध्ये. आणि ते 62व्या रँकची तेजस्विनी सिंग म्हणून मुलगी आहे, तिलाही आम्ही मार्गदर्शन केलं होतं. ती कुठे उत्तर प्रदेशकडची आहे. ती दोन दिवस हैदराबादला आली खास इंटरव्ह्यूच्यासाठी. मग मला भेटली त्यावेळी 2-3 तास तिच्याशी मी हे केलं होतं. तर खूप आनंद आहे की यावर्षी जवळजवळ भारतातले जे 960 विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यातले 1/3 320 विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्या 10मध्ये 4 आहेत. रँक नंबर 3, 4, 6 आणि 7. आणि त्यांना मार्गदर्शन आम्हीच केलं आहे. पहिल्या 100मध्ये 37 लोक आहेत आमची. पण मराठी प्रॉब्लेम हाच आहे. तर 37वी रँक आपली दीपाली महातो आहे, इथलीच आहे. आत्ता IPS NPAला ट्रेनिंग करते. त्यानंतर आपला आलासे आहे, मला वाटतं 63 रँक आहे आलसे. नंतर मग ओम त्रिवेदी आहे 73 रँकवाला. आणि त्यानंतर मग गौरव चोपडा आहे. हे 4 लोक आहेत फक्त पहिल्या 100मध्ये मराठी. त्यातले मराठी नावं फक्त आलासे एकच दिसत आहे. पण बेसिकली तुम्ही म्हणजे काय सांगतात? यस, यांना जे मार्गदर्शन आम्ही करतो, जो हे मार्गदर्शन फक्त 1 दिवसापुरतं किंवा 1 तासापुरतं नसतं. तर आम्ही जशी मुख्य परीक्षा होते, आम्ही या ग्रुपवरती यांच्यासाठी आम्ही सेशन्स अरेंज करतो. इंटरनॅशनल रिलेशनचे क्लासेस देवळणकर सर घेतात. इंटरव्ह्यूचा मार्गदर्शनाचा क्लास विवेक कुलकर्णी सर घेतो, मी घेतो. मी पोलिसिंगवरती क्लास घेतो. त्यानंतर मग प्रत्येक विद्यार्थ्याशी मी आणि माझा आणखी एक कलिग आहे शुभम अग्रवाल म्हणून चंदीगडचे, आम्ही त्यांच्याशी 1-1 तास प्रत्येकाशी बोलून त्यांना त्यांच्या बायोडेटावरती काय काय एक्सपेक्ट आहे UPSCला आणि कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतील ती त्यांची तयारी करून घेतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.